जय जवान जय किसान। रविराज साबळे दादा बघ रे, मी वावरात आहे, वावरात बघ पाठीवर पंप आहे, फवारा मारून राहिलो तुरीवर। पाय माई तूर पाहून घे राजा कशी आहे, मायापरीनं चांगली आहे, कारण करणारा मी एकच आहे। तू शेती दाखवतो, तुही माई शेती पाय राजा अशी आहे, बसलेली आहे, काही कामाची नाही, तणकट जुन्या भराचा आहे। तूर साजरी आहे, तिले तूर वाचून राहिलो, कारण परिस्थिती नाजूक आहे राजा। तू काय 10 बाय 12च्या रूम मध्ये एसीच्या रूम मध्ये व्हिडिओ काढता मस्त, लॅपटॉप आहे, ॲपलचा फोन आहे, ॲपलचा एखादा झाकण झुला त्या व्हिडिओ शूट करते मस्त, त्यात बोलतो तू राजा, गुटूर गुटूर करतो पोपटावानी। पण शेतीत येऊन व्हिडिओ काढ आणि स्वतःच्या पाठीवर पंप घे, तेव्हा समजून तुला शेतकऱ्याची व्यथा, तशी समजणार नाही। आणि तू शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे, तुला शेतकऱ्याची व्यथा समजते या ना समजते हे मला माहीत नाही। तू शेतीत व्हिडिओ काढतो का ना काढतो हे मला माहीत नाही, पण माया म्हणणं काय आहे, माया म्हणणं काय आहे, शेतकऱ्याले भडकू नको, कारण तू चांगला मायासाठी तेवढाच आहे आणि तो कराळे मास्तरही चांगला माझ्यासाठी तेवढाच आहे, कारण तोही शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आणि तूही शेतकऱ्याचा पोरगा आहे। आपली काही दुश्मनी नाही आले का, आपली काही दुश्मनी नाही आहे। माय म्हणणं एकच आहे, आपल्याला शेतकऱ्याला एकजूट करायचं आहे का, आपल्याला त्याले असं नाही करायचं आहे, असं करायचं आहे। त्याच्या आहे ना अगोदरच शेतकरी आपला दुखावलेला आहे, अगोदरच शेतकरी आपला फुटलेला आहे। आता जरासा एकतात आला काय, मूड झाली काय, तर का तू असं बोलून राहिला का तसा बोलून राहिला, मी ते व्हिडिओ पाहून राहिलो आणि मला सांग तू बच्ची बोकोळीवर बोलून राहिला। अरे काय तथ्य त्याच्यात, आणि त्या कराळे मास्तरले वांग बोलून राहिला, काय अरे पडलं त्याच्यात तथ्य काही आहे काय, काही असलं असतं तर विचार कर। आता तू विचार कर, कर्जमाफी, ह्या कर्जमाफीवर तू व्हिडिओ बनव, मला सांग कर्जमाफी अत्यंत गरजेची आहे काय, कर्जमाफी केव्हा पाहिजे, जेव्हा नुकसान झालं, पाणी भरपूर आलं, शेतकरी भरू शकत नाही पैसा, तेव्हा कर्जमाफी पाहिजे ना, झाली पाहिजे। पण मला एक सांग, उपोषण करा या मोर्चे काढा या काही करा, पण सरकार एकच वेळा कर्जमाफी करते, बार बार करत नाही, हे लक्षात ठेवा। रविराज साबळे भाऊ बरोबर आहे की नाही आहे मला कमेंट करून सांगजो, आणि मायावर व्हिडिओ बनवतो राजा, खरीच सांगतो तुला मी, कारण आपला महाराष्ट्रातला शेतकरी मूर्ख आहे। कसा मूर्ख आहे, त्याला काहीच पडलं नाही, मालाले भावाचं नाही, त्याला कर्जमाफी पाहिजे आणि मोर्चे काढून राहिला, उपोषण करतो, हे करतो ते करतो, टमकं करतो। मला एक सांग, तू मला एक सांग, कोणचंही सरकार एकाच वेळा कर्जमाफी करतो 5 वर्षातून, तुम्ही मोर्चे काढा या नका काढू तरी करतो म्हणजे करतो, कारण त्याला गरजेचं आहे, कारण त्याच्यावर 5 वर्षानंतर तोही उभा राहतो इलेक्शनमध्ये, कारण आपण त्याला माहीत आहे आपण कर्जमाफी केली नाही तर आपल्याला वोटिंग करणार नाही हे शेतकरी, त्या कारणामुळं ते काय करते, तेव्हा एंडिंग आपल्या मालाला भाव देते आणि कर्जमाफी करते। पण माय म्हणणं एकच आहे, आपण मालाला भावासाठी लढलो ना तर आपल्याला मालाला भाव भेटला ना तर 5 वर्ष राहते भाव, मालाले भाव 5 वर्ष राहते, हे लक्षात ठेवजो, मालाले भाव 5 वर्ष राहते, कर्जमाफी एकाच वेळा केली जाते। समजा मालाले भाव आपल्या 6 ते 7 हजार रुपये सोयाबीनले असन तर तू धर विचार कर, आपल्याला एकरी 10 पोते झाले तर आपल्याला सोयाबीन 70,000चं, एकरीचं 70,000चं होते, नुकसान भरपाई काढून 30-35 हजाराची नुकसान काढून आपल्या हाती 50,000 रुपये वापरायला राहते का, याचा विचार केला काय नाही केला, कोणाच शेतकऱ्याने केला नाही। आणि बोलते काय कर्जमाफी पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, आणि मला कोणी म्हणते आपल्या झाकण झुल्या कर्जमाफीचं बोल, मालाच्या भावाचं नको बोलू। माय म्हणणं एकच आहे, एक काम कर, एक आत्महत्या करून घे भाऊ, तू काही कामाचा नाही आहे, कारण तुला दर वेळण्या कर्जमाफी पाहिजे, म्हणजे आपण आपल्याला सवय लागली फुकटचं खायची, त्या कारणामुळे आपण हातपाय हलवू शकत नाही, म्हणून सरकार आपल्याला जे अजित पवार आहे ना ते बोलतात आपल्याला का तुम्हाला फुकटची खायची सवय लागली आहे, कोणतंही सरकार एकाच वेळा कर्जमाफी करते, तुम्ही उपोषण करा या मोर्चे काढा। कळलं काय गोष्टी, मी काय बोलून राहिलो, कळलं काय गोष्टी ह्या, मग मी तेच म्हणून राहिलो का तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर एकाच वेळा मिळते, आणि मालाला भाव पाहिजे असेल तर 5 वर्ष मालाला भाव मिळणार तुमच्या, आणि शेतकरी हा प्रगतीवर जाणार, त्याचं भवितव्य चांगलं करणार। पण नाही, महाराष्ट्रातला शेतकरी असा सोचू शकत नाही, त्याला भिका चोटासारखं स्वप्न पाहिजे, भिका चोटासारखं सरकारला भीक मागते कर्जमाफीचं, मग काही पडलं काय याच्यात ते सांगा मला। म्हणून रविराज साबळे की तू राजा भडकाऊ गोष्टी करू नको, भडकाऊ व्हिडिओ करू नको,
आणि माझं एकच म्हणणं आहे, अगोदरच शेतकऱ्याच्या वाली कोणी नाही आहे. कोणचं सरकार शेतकऱ्याच्या मागं धावून पळत नाही. पण एक माणूस बच्चूभाऊ कडू तो माणूस धावून आला. तुला वाटत असन का बच्चूभाऊ कडून मला पैसे दिले, तुम्ही म्हणत असाल बच्चूभाऊनं मला पैसे दिले, तर मला भाऊ पैसे काही देत नाही कोणी, मला काहीच घेणदेण नाही. कारण जो शेतकऱ्यासाठी लढतो ना, तो शेतकऱ्यासाठी माझ्यासाठी तो भगवान असतो. कारण आतापर्यंत कोणीही शेतकऱ्यासाठी लढला नाही. मालाले भावासाठी लढला नाही, कर्जमाफीसाठी लढला नाही, शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. नाही तर पाय नाही तर विचार कर, आतापर्यंत केंद्रात म्हणा आणि विधानसभेत शेतकऱ्याचा आवाज आहे काय? नाही आहे. शेतकऱ्यासाठी आवाज नाही. राजकारणात आणि राजकारणासाठी आणि आरक्षण आणि जातीवादासाठी लढतात लोक, मिटिंगा घेतात, पण शेतकऱ्यासाठी कोणीच मिटिंग घेत नाही दादा. म्हणून माझे म्हणणं एकच आहे की बाबा शेतकरी हा एकजूट करा आणि एकजूट करायचं काम करा. कारण शेतकऱ्याला भ्रमित करायचं काम करू नका. माय म्हणणं हे आहे, आपल्याला कोण्याच मंत्र्याचं तंत्र्याचं घेणदेण नाही आहे. माय म्हणणे काय, आपला शेतकरी एकजूट झाला तर मालाले भाव भेटन, शेतकरी आत्महत्या होणार नाही, नाहीतर सतत शेतकरी आत्महत्या होत राहील. आणि मालाले भाव मागा, कर्जमाफी नका मागू. कारण सरकार म्हणते शेतकऱ्याला कुत्र. समजून घे जा मी काय बोलून राहिलो. कारण सरकारची नीतिमत्ता कुत्र्यासारखीच आहे आपल्याविषयी. कारण आपण दरवर्षी कर्जमाफीची गर्जना करतो, कर्जमाफी. मग कर्जमाफी म्हटल्यापेक्षा मालाले भाव म्हटलं ना तर 5 वर्ष मालाले भाव राहील. कारण सरकार 1 वर्ष कर्जमाफी करण, 5 वर्ष नाही. मग त्याच्यापेक्षा आपण मालालेच भाव म्हटलं तर आपलं कर्जही तसं फिटते आणि कर्ज घ्यायची जरूरतही नाही पडत आणि आपल्या घरचे जीवन जिवंत राहते. याचा विचार करतो का आपण? नाही करत. एवढे बेवकूफ आहे आपण. समजलं काय? जय जवान जय किसान.